अरे आपली आप्पी पहिल्यापासूनच खमकी आहे बघ, त्यामुळे डगमागली नाही. दुसरी कुणी असते ना नसती टिकली गाड्या. एकदम खरं आहे बापू. पण त्या मनीचा संकल्पाचा बघा की, एवढं सगळं होऊन पण त्यांना अजिबात काय वाटलं नाही. त्या स्वभावाला कधीच औषध नसतं बाबा. अरे दुसऱ्याला ढकलून पाडताना स्वतःचा तोल जाणारच आहे, हे कळलं पाहिजे की माणसाला. त्यांना कधी कळणार आहे देव जाणे. आता काय होणार तर नाही ना हो. म्हणजे रे, म्हणजे दिदीनं आणि दाजीने आतापर्यंत लय सहन केले, त्यांच्या नशिबात शांतताच आली नाही. होय आपे किती दिवसांनी जातो का आपण डेडला? हो म्हणजे आपण नाही का स्वप्नील सरांनी रुपालीताईंना घेऊन गेलेलो, मला तीच डेट आठवती. आई शपथ, लय भारी डेट होती ती, लय भारी. पण आपे बघ ना, असं वाटत होतं मधल्या काळामध्ये ना आपल्या घरावर वादळ आलंय कुठलं तरी. पण आता असं वाटतंय वादळ शांत झालं, सगळं संपून गेलं. या 5 जणींपैकी एकीचा स्वभाव घ्या असं सांगितलं तर तुम्ही कोणाचा घ्या? कोणाकोणाचं घेऊ? तुम्ही काय करा? मी यांच्यातला डान्स घेईन. अच्छा, त्यांच्यातला डान्स घ्या. म्हणजे मी शिकेल, मी त्यांच्याकडे dance. काय राहील? हा म्हणजे घ्यायचं असेल तर डान्स घेणार यांच्याकडनं. आणि तुमचं काय म्हणणं आहे, कोणी स्वभावात बदल केला पाहिजे? यांनी काय केलं थोड्या पाहिजे? चिडके आहेत, त्यांचा तो चिडका स्वभाव यांनी शांत केला पाहिजे. चिडतात तुमच्यावर? माझ्यावर नाही चिडत, सगळ्यांना चिडतात. पटकन पण बोलते. ती होय ना? frank. आता नका गप्प बसा, आता बोलू नका. तुम्हाला काय हक्क आहे एका माणसाच्या आयुष्यातला 1 तास वाया घालवण्याचा? सर पण ते जनरलच कोणतरी आहे. म्हणजे फक्त श्रीमंत लोकांच्या वेळेला किंमत, इतरांच्या नाही. वेळ सगळ्यांसाठी सेम असतो आणि त्याची व्हॅल्यू सुद्धा. श्रीमंत गरीब काही नसतं तिथे. यू अंडरस्टँड दॅट टाइम इज मनी. सॉरी सर. सॉरी म्हणायचं असं त्यांना म्हणा, ज्यांना तुम्ही इतका वेळ थांबून ठेवलंय. सॉरी लीलाचे बाबा, माझ्यामुळे, माझ्या स्टाफच्या मूर्खपणामुळे तुम्हाला एवढा वेळ थांबावं लागलं. आय एम रिअली सॉरी. मला कल्पना होती की तुम्ही कामात बिझी असणार, त्यात मी अपॉइंटमेंट न घेताच आलो. जगातला कुठलाही मुलगा एवढा मोठा कधीच होत नाही की एका वडिलांना त्याची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. मी काय म्हणते, ते आत्ता नाही का एजंटनी पडता पडता लीलाला सावरलं, तसंच जर त्यांनी तिला उचलून घेऊन प्रदक्षिणा पूर्ण केल्या तर चालतील का? नाही नाही, म्हणजे कसं आहे, नवरा बायकोने ना आयुष्यात एकमेकांना अशी साथ द्यायची असते. अगं पण मावशी, नाही 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 सोन्या माझ्या, 3 प्रदक्षिणा पूर्ण व्हायलाच पाहिजेत की नाही? बरोबर. मला माहिती आहे की तू अजूनपर्यंत जेवढे डिसिजन्स घेतलेस ते सगळे माझ्या दादाच्या, इनफॅक्ट आपल्या सगळ्यांच्याच भल्यासाठी घेतलेस. पण काय ही एंगेजमेंट, हे सगळं, हे खरंच नेसेसरी आहे का? ती दिशा, आय डोंट नो, बट आय रिअली थिंक की दिशा ती मुलगी नाही आहे तिच्याबरोबर मी माझं आयुष्य काढू शकतो. प्रीतम, संसार असाच असतो. अरे दिशावर विश्वास ठेव, तिला थोडा वेळ दे. एकमेकांच्या आवडीनिवडी, उणीधुणी, चांगल्या वाईट गोष्टी, हे सगळं कळायला वेळ लागतो ना. आणि तुझं भविष्य बघायचं काम आम्ही करतोय ना. तू तुझ्या वर्तमानावर लक्ष दे. एकदा का आपल्या वसूचं लग्न झालं की तिला कळेल की आकाशराव किती चांगले माणूस आहेत ते, आणि मग ते कधी एकमेकांच्या प्रेमात पडतील आणि त्यांचा संसार कधी सुखाने सुरू होईल ना, काही कळणार सुद्धा नाही आपल्याला. नशीब काढलं पोरीनी. आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय. महिन्याभरापूर्वी तू ठरवलंस की आपल्या वसूचं आयुष्य मार्गी लावायचंय, आणि बघ तिचा साखरपुडा झाला सुद्धा.
अगं तुझ्यासारखी आई अशी खंबीरपणे पाठीशी उभी असेल ना तर जगातल्या कुठल्याही मुलीचं भलंच होईल. आता नाही खचणार मी. विरोचकाचा वध केल्याशिवाय मी नाही थांबणार. तेच सांगतोय मी तुला मित्रा. हीच करेक्ट वेळ आहे विरोचकावर अटॅक करण्याची, कारण विरोचक आता एकटा पडलाय. पण साहेब तरीही सगळं सावधपणे करायला हवं. विरोचकाकडे आता अस्तिका नाहीये, पण अजूनही त्याच्याकडे त्याची शक्ती आहे आणि आपल्याला त्या शक्तीशी लढायचं आहे. अस्तिका गेल्यामुळे विरोचक आता काहीतरी मोठं घडवणार. आपण तयार राहायला हवं. कॉफी? हे थांब इकडे. घराला घरपण हे बाईमुळं असतं आणि घरात नोकर चाकर असले तर ते तुझा संसार सांभाळणार नाहीये, तो तुलाच सांभाळायचा आहे. तुझ्या नवऱ्याला तू प्रेमाने खाऊ घातलंस ना तर मग ते जेवण खारट झालेलं असो नाहीतर अळणी असो त्याला ते गोडच लागणार आहे. आणि राहिला प्रश्न तुझ्या सासू सासऱ्यांचा, तर सकाळी अगदी प्रेमाने घोटभर चहा त्यांच्या हातात दिलास ना तर त्यांचा अख्खा दिवस गोड जाईल. आणि हे सगळं तुला करायचं सून म्हणून. मी पेशाने जरी शिक्षिका असले तरी मला नेहमी विद्यार्थी बनून राहायला आवडतं. कारण मला असं वाटतं की माणूस जर चांगला विद्यार्थी असेल तरच तो चांगला शिक्षक बनू शकतो. आणि ह्या स्पर्धेच्या निमित्तानं मला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. पण एक मला माहित असणारी गोष्ट मात्र अधोरेखित झाली पुन्हा, आणि ती म्हणजे शिक्षण खूप महत्वाचं.